नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. देवपूर परिसरातील गणेश हरी खैरनार प्लॉट नंबर 174 एकतानगर बिलाडी रोड धुळे यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून 25 तोळे सोने, 80 भार चांदी दागिन्यांसह 30,000 रोकड लंपास केली आहे. देवपूर परिसरातील गणेश खैरनार हे काही दिवसांपासून आपल्या परिवारासोबत देवदर्शनासह फिरायला गेले असताना त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूतून तारेचे कंपाऊंड हे कटरने तोडून आत घरात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर घरात त्यांनी मद्यप्राशन करत घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली. यावरून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माझं नाव दीपाली गणेश खैरनार. आम्ही गावाला गेलो होतो पूर्ण फॅमिली गोव्याला. तर माझ्या घरात घरफोडी झाली. माझ्या घरामध्ये कम से कम 25 तोळा सोनं होतं. 25 तोळा सोनं होतं माझ्या घरात. पूर्ण 25 तोळा सोनं त्यांनी कपाटं फोडून घेऊन गेले. 25 तोळ्यात थोडा माझं पोत होती, टोंगल होते, स्कार्फ होते, कानातले होते, अंगठ्या होत्या 14-15. मुलीचं सोनं होतं. माझ्या मुलीचं लग्न जमलं आहे, तिचं सोनं बनवून ठेवलं होतं, ते पण नेलं त्यांनी. आणि चांदीच्या काही साखळ्या होत्या, सगळं नेलं त्यांनी चोरांनी. 30,000 रुपये कॅश होते. कॅश किती तर होती 200ची 30,000 कॅश होती, ती पण नेली. रात्री आम्ही 1 वाजता आलो. आम्हाला माहिती पडलं. आम्ही लगेच पोलिसांना कॉल केला 112वर. पोलीस लगेच आले. त्यांनी सकाळपासून रात्रीपासून पूर्ण चांगलं करताय, सगळं ते बघताय. आता फिंगरवाले आणले, सगळं शोध करताय. आमची मागणी एवढंच आहे का चोराला लवकरात लवकर पोलिसांनी आमच्या समोर उभं करावं. 25 तोळा गेलंय सोनं, ते आम्हाला व्यवस्थित परत द्यायला पाहिजे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.